हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या सिलेबसमधली युनिट 3 मधली एक अतिशय सुंदर कविता, माझ्या तर विशिष्ट आवडीची कविता आहे. ज्या कवितेमध्ये भरपूर चांगल्या काही गोष्टी, एका माणसाला जगण्यासाठी जे काही चांगल्या गुणांची आवश्यकता असते, ज्या काही चांगल्या क्वालिटीजची गरज असते, एक यशस्वी जीवन कसं जगता येईल यासाठी कुठल्या क्वालिटीज एखाद्या माणसामध्ये असाव्यात याच्याबद्दलची माहिती देणारी किंवा याच्याबद्दलची शिकवण देणारी अशी ही एक कविता आहे. कवितेचं टायटल आहे, एकदम छोटं टायटल आहे, इफ. आणि या इफचा अर्थ काय होतो? इफ म्हणजे काय? जर. इफचा अर्थ आपण मराठीत काय म्हणतो? जर. म्हणजे थोडक्यात या कवितेचे कवी जे आहेत रुडयार्ड किपलिंग, हे रुडयार्ड किपलिंग काय म्हणतात की जर तुमच्यामध्ये अमुक अमुक गुण असतील तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. जर तुमच्यामध्ये, तुमच्या अंगामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या संस्कारांमध्ये जर अमुक अमुक गुण असतील तर तुम्हाला यशस्वी होता येईल. किंवा तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला अमुक अमुक क्वालिटीज या तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे, असं सांगणारी ही कविता आहे. या कवितेमध्ये अनेक अशा काही चांगल्या व्हर्च्यूज, चांगल्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्याला एक चांगलं यशस्वी जीवन जगण्यासाठी मदत करतील. मी जेव्हा 10वीचं सिलेबस सुरू केलं तेव्हा सांगितलं होतं की या पुस्तकामध्ये प्रचंड चांगले धडे की जे आपल्याला खूप चांगली शिकवण आणि खूप चांगले प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे धडे आपल्याला शिकायला, कविता शिकायला मिळतील. त्याचाच एक भाग आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे ही कविता आहे, ज्या कवितेचं नाव आहे इफ. अतिशय सुंदर कविता आहे. काय म्हणतायत रुडयार्ड किपलिंग हे जे कवी आहेत यांच्याबद्दल आधी आपण वाचूयात. पान नंबर 87. कवितेचं नाव आहे इफ. कवीचं नाव आहे रुडयार्ड किपलिंग. काय म्हणतात बघा रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म झाला 1865 साली, त्यांचं निधन झालं 1936 साली. म्हणजे अराउंड 71 वर्षांचं त्यांचं आयुष्य. रुडयार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट अँड नॉव्हेलिस्ट. म्हणजे एक कवी, एक ग्रंथकार, एक कथा लिहिणारे, कविता लिहिणारे, गाणी लिहिणारे, अशा पद्धतीचे कवी. was one of the most popular writers in the United Kingdoms. युनायटेड किंगडमचे प्रख्यात अशा प्रकारचे लेखक होते. इन बोथ प्रोज अँड वर्स. म्हणजे वर्स आणि वर्स म्हणजे वर्सचे दोन वर्स असतात बरं का, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. वर्स आणि वोर्स हे दोन्ही वेगवेगळे, दोन्ही समानार्थी नाही. हे वोर्स म्हणजे काय तर बॅडचं कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. आणि हे वर्स म्हणजे काय, साधारण पोएम्स आपण त्याला म्हणतो ना, तर या पोएम्सला इंग्लिशमध्ये दुसरा शब्द काय, वर्स म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात काव्यपंक्ती वगैरे ज्याला आपण म्हणतो त्याला वर्स म्हणतात. आणि हे वोर्स आहे, हे वर्स आहे, हे वोर्स आहे. वोर्स काय, बॅडचं कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि हे वर्स म्हणजे पोएम. तर युनायटेड किंगडम मधले एक स्पेशलिस्ट, एक प्रख्यात आणि प्रसिद्ध असे कवी आणि लेखक होते. त्याच्यानंतर म्हणले इन द लेट 90th अँड अर्ली 20th century he was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. म्हणजे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी जगातील जो एक प्रख्यात आणि एक जो नामवंत पुरस्कार आहे ज्याला आपण म्हणतो नोबेल प्राइज, या नोबेल प्राइजने त्यांना वयाच्या 42व्या वर्षी सन्मानित करण्यात आलं. आणि तो वर्ष होता 1907. 1907 साली त्यांना वयाच्या 42व्या वर्षी त्यांना नोबेल प्राइजने सन्मानित करण्यात आलं. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव्ह द प्राइज. हे एक म्हणतात की ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश
म्हणजे पुरस्कार मिळवणारा एखादा इंग्रजी लेखक हे पहिलेच होते. यापूर्वी कुठल्याही इंग्रजी लेखकाला पुरस्कार मिळालेला नव्हता. दिस पोयम डील्स विथ द ॲडवाइस. हे पोयम म्हणजे काय? एक ॲडवाइस. हे ॲडवाइस कोण देते आणि कोणाला देते? तर हे ॲडवाइस एक वडील आपल्या मुलाला देत आहेत. हे ॲडवाइस एक वडील आपल्या मुलाला देत आहेत. बाय फादर टू हिज सन. आता एक वडील आपल्या मुलाला काय करतायत तर सल्ला देत आहे की बाळा, तुला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुला जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल, तर तुझ्यामध्ये या क्वालिटीज असल्या पाहिजेत, तुझ्यामध्ये हे गुण असले पाहिजेत. तुझ्यामध्ये जोपर्यंत अनुभव गुण येत नाही तोपर्यंत तू यशस्वी होऊ शकत नाही, किंवा यशस्वी झाल्याचं समाधान तुला मिळणार नाही, किंवा समाजाला तुझी यशोगाथा कळणार नाही. अशा प्रकारचे जे लेखन आहे हे या ठिकाणी रुदयार्ड किपलिंग यांनी केलेले आहे. अतिशय सुंदर कविता आहे. माझ्या खूप आवडीची कविता आहे. जुन्या सिलेबसमध्ये सुद्धा ही कविता होती. आत्ताच्या नाही, याच्या पूर्वीचा एक सिलेबस जो होता त्याच्यामध्ये ही कविता होती आणि या कवितेचं शीर्षक त्याला वेगळं होतं, पण कविता मात्र सेम होती. अतिशय सुंदर कविता आहे. आता आपण कवितेकडे वळूया. पान नंबर 87. पुन्हा एकदा आठवण करून देतो. आता कवितेची पहिली ओळ वाचा. काय म्हणले बघा. कवितेमध्ये म्हणलंय, दुसरे या कविते संदर्भात सांगतो की या कवितेमध्ये बऱ्याचशा वाक्यांचे शब्दशः अर्थ घेऊ नका. काही खोल अर्थ आहेत या कवितेला. म्हणजे शब्दशः अर्थ जर तुम्ही घ्यायला गेलात तर कदाचित तुमचा काहीतरी गैरसमज होईल आणि तुम्ही त्या कवितेचा अर्थ किंवा त्या पंक्तीचा अर्थ चुकीचा घेऊ शकाल. त्यामुळे लक्षात ठेवा, या कवितेचा जो अर्थ आहे किंवा या कवितेमध्ये ज्या पंक्ती आहेत, जे शब्द आहेत, त्यांचे कुठल्याही प्रकारे शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करू नये. काय म्हणले बघा. कवितेचं शीर्षक आहे आपल्या इफ. कवी आहे रुदयार्ड किपलिंग. पहिली ओळ बघा. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. म्हणजे इफ यू कॅन कीप युअर हेड. आता या ठिकाणी कीप युअर हेड या शब्दाचं ही जी फ्रेज म्हणेल मी त्याला किंवा इडियम म्हणेल की हे जे आहे याचा अर्थ काय होतो? कीप युअर हेड म्हणजे डोकं ठेवणे नाही, म्हणजे मनाचा किंवा डोक्याचं संतुलन ठेवणे. होतं काय माहिती का की सपोज ए आणि बी असे दोन लोक. बीने काय केलं? ए ला शिवी दिली. मग एचं काय होतं? संतुलन जातं, तो पण याला शिवी देतो. याने याला कानफडात ओढली, याचं संतुलन जातं, हे कानफडात ओढतं किंवा हे लातून घालतं त्याला. याच्या अशा पद्धतीने वागणूक न करता, अशा पद्धतीने न वागता तुम्हाला त्यावेळेला तुमचं संतुलन राखता आलं पाहिजे. यू शुड बी एबल टू कीप युअर बॅलन्स. म्हणजे तुम्हाला तुमचं मन, तुमचं चित्त, तुमचं लक्ष हे केंद्रित ठेवावं लागेल, तुम्हाला संतुलित ठेवावं लागेल. जेव्हा इतर लोक तुमच्याबद्दल स्वतःचं संतुलन गमावतील, म्हणजे समाज आपल्यावर टीका करेल, आपल्याला मात्र आपलं संतुलन ठेवायचंय. आपण मात्र आपलं संतुलन जाऊन द्यायचं नाही आणि आपण शांतपणे आपले जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, आपले जे काही कामं आहेत ती आपण शांतपणे करावी, हे कवी रुदयार्ड किपलिंग यांना अपेक्षित आहे. आता या ठिकाणी काय म्हणते बघा ना. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग दियर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. ब्लेम शब्द तुम्हाला माहिती आहे. ब्लेम, ब्लेमचा अर्थ होतो आरोप लावणे. म्हणतायत की ते स्वतःच तुमच्याबद्दलचं संतुलन गमावतील आणि त्याच्यासाठी दोषित कोणाला ठरवतील? तुम्हालाच ठरवतील. आणि अशा वेळेला ज्या वेळेला ते काय करतायत की तुम्हाला दोषी ठरवत आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी तुमच्याबद्दलचं संतुलन गमावलं किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार करतायत XYZ, त्यावेळेला तुम्हाला तुमचं संतुलन राखता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात समाजामध्ये जर आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल किंवा काय करत असेल तरी आपल्याला आपलं संतुलन ठेवणं, आपल्याला आपलं मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात या ओळीमध्ये कवीला म्हणायचे की तुम्हाला तुमच्या मनावरती नियंत्रण, तुमच्या डोक्यावरती, तुमच्या रागावरती हे नियंत्रण करता आलं पाहिजे. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनवू शकता, असं कवीला म्हणायचंय. मीन्स इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on
यू. जेव्हा सगळी लोक तुमच्याबद्दलचं स्वतः संतुलन गमावतील त्यावेळेला तुम्हाला तुमचं संतुलन, त्यावेळेला तुम्हाला तुमचं मन हे स्थिर ठेवता आलं पाहिजे. त्यांनी कोणालाही दोष देऊ द्या, तुमच्या चुकांना तुमच्या गोष्टींना दोष देऊ द्या, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः संतुलन गमावून चालणार नाही. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for the doubting too. खूप सुंदर लाईन आहे. प्रत्येक लाईनच सुंदर आहे इनफॅक्ट. आता या ठिकाणी काय म्हणलंय की आत्मविश्वास आहे फार महत्वाचा. आत्मविश्वास म्हणजे थोडक्यात काय आहे की प्रत्येक माणसाला स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे. समाज काय करतोय? तुमच्यावरती संशय घेतो. If you can trust yourself when all about yours are losing theirs. Suppose याच्यासाठी मी खूप सुंदर उदाहरण देतो. समजा एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या विद्यार्थिनीला म्हणलं की बाळा तुझं आजकाल अभ्यासात लक्ष नाहीये, असं जर एखादा शिक्षक म्हणला एखाद्या विद्यार्थ्याला, पण त्या विद्यार्थ्याला माहिती आहे की मी माझा अभ्यास करतोय, त्याला स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे. शिक्षकाच्या ठिकाणी तुम्ही घरच्यांना पण घेऊ शकता, तुमचे वडील म्हणले, आई म्हणले, असं सुद्धा घेऊ शकता. पण शिक्षक घेणं सोपं आहे म्हणून मी शिक्षकाचं नाव घेतलं. तर एखादे शिक्षक विद्यार्थ्याला म्हणले की तुझं आजकाल अभ्यासात लक्ष दिसत नाहीये, तुझं अभ्यासाकडे लक्ष कमी झालंय. शिक्षकांनी काय केलं? विद्यार्थ्यावरती स्वतः जो विश्वास होता तो कमी केला, संशय घेतला की त्याचं अभ्यासाकडे लक्ष नाही. त्यावेळेला त्या मुलाला स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी माझा अभ्यास व्यवस्थित करत आहे, माझं कुठेही लक्ष विचलित झालेलं नाही, हे त्याला आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे लोकांना जरी आपल्यावरती संशय असला तरी आपला स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण आपला विश्वास गमावून चालणार नाही. म्हणून म्हटलंय इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू. पुढची ओळ फारच महत्वाची आहे. बट मेक अलाउन्स फॉर द डाऊटिंग टू. आता ग्लोसरीमध्ये मेक अलाउन्स अर्थ तुम्ही जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल. कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. जसं समजा शिक्षकाने विद्यार्थ्याला सांगितलं की अभ्यासाकडे तुझं लक्ष नाहीये, मग या विद्यार्थ्याला स्वतःवरती काय पाहिजे? आत्मविश्वास पाहिजे. याचा स्वतःवरती आत्मविश्वास असताना समजा या मुलांनी स्वतःवरती विश्वास ठेवला, पण यांनी या विचारात घेतलं पाहिजे की सरांना असं का वाटलं की माझा अभ्यासात लक्ष नाहीये. म्हणजे त्यांचा आपल्यावरती जो संशय त्याला सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. मग माझा होमवर्क पेंडिंग असतो का? मी आजकाल वर्गात उत्तर देत नाहीये का? माझं वर्गात लक्ष नसतं का? मी चुकीच्या संगतीत लागलोय का? माझे मार्क कमी झाले का? नक्की काय झालंय? नक्की सरांना माझ्यावरती संशय येण्याचं कारण काय? सरांना संशय आला म्हणजे सरांनी काहीतरी ऑब्झर्वेशन केलं असेल तेव्हा हे वाक्य म्हणले ना. उगाच मांडणार आहेत का? नाही. मग सर उगाच मांडणार नाही, पण मला माझ्याकडे आत्मविश्वास आहे की मी माझ्या स्पीडने व्यवस्थित चालू आहे, मी माझा अभ्यास व्यवस्थित करतोय. मग अशी कुठली गोष्ट होती की ज्याच्यामुळे सरांना असं वाटलं की माझा अभ्यास कमी झालेला आहे? अशी कुठली गोष्ट होती? या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे समाजाने जर आपल्यावरती संशय घेतलाय, पण आपल्याला आपल्यावरती आत्मविश्वास असला तरी त्यांच्या त्या संशयाला विचारात घेतलं पाहिजे की असं का घडलं, संशयाला कारण काय. आणि मग जर संशयाला कुठलं कारण असेल तर ते कारण जर आपल्याला दुरुस्त करण्यासारखं असेल तर नक्कीच आपण त्याची दुरुस्ती करावी असं कवीला वाटतं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईफ. दोन वेगवेगळ्या ओळी आहेत. आधी पहिली ओळ समजून सांगतो, मग दुसऱ्या ओळीकडे. आता पहिल्या ओळीमध्ये काय म्हणले? इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. इंग्लिश मध्ये एक खूप सुंदर म्हण आहे. ती अशी आहे
not built in a day. म्हण काय, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. म्हणजे रोम सारखं जे सुंदर शहर आहे त्याचं निर्माण एका दिवसात नाही झालं, कालांतराला. भारतामध्ये क्लीन इंडिया चालू झालं, स्वच्छ भारत, एका दिवसात अख्खा भारत स्वच्छ होईल का? नाही, वेळ लागेल, त्याला वेळ लागेल, प्रोसिजर आहे ती. सगळ्यांना ती सवय आत्मसात झाली पाहिजे की मला काय करायचंय, मला इथं चॉकलेटचं रॅपर टाकायचं नाही, मला इथं थुंकायचं नाहीये, मला इथं घाण करायची नाही, मला इथं कचरा टाकायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टींना सवय लागायला वेळ लागतो. म्हणून काय म्हणलं की रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. रोमचं निर्माण एका दिवसात झालेलं नव्हतं. आता सपोज एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला 9वीला 50% मार्क होते. किती मार्क होते? 50%. त्याने टार्गेट ठेवलं की मला 10वीला 90% पाडायचं. याचा अर्थ असा नाही ना की या 50%वरून डायरेक्ट युनिट टेस्टची पहिली आली, या युनिट टेस्ट मध्ये ज्याला 90% पडले असं नाही. कदाचित या युनिट टेस्ट मध्ये याला 60च पडतील, कदाचित 6 महिन्याला 70 पडतील, प्रिलिम्सला 80 पर्यंत जाईल आणि वार्षिक 90 पर्यंत जाऊ शकेल. पण या ठिकाणी त्यांनी काय केलंय, वर्षभर वाट पाहिली. वर्षभर त्याला वाट पाहिली पाहिजे, त्यांनी संयम ठेवलं पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. जर त्याला वाटलं इथं 60च पडले, पुढे 50 पडतात, उभं वाकायला आपण काय टार्गेट घेऊन ठेवले कामाला नावाचं, तो व्यक्ती यशस्वी होऊ शकणार. त्याला या गोष्टीची वाट बघता आली पाहिजे, त्याला या गोष्टी मेंटेन करता आल्या पाहिजे. या गोष्टी जर तो मेंटेन करू शकला तरच त्याला मार्क पडतील, अन्यथा मार्क पडणार नाही. म्हणून म्हणताय की इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. चांगल्या गोष्टीला वेळ लागतो, त्याची तुम्हाला वाट पाहता आली पाहिजे. त्यावेळेला तुम्ही इम्पेशंट होऊन, असंयमी होऊन, तुम्ही उतावळेपणा करून तुम्ही तिथं तुमच्या स्पर्धेतनं बाहेर पडणं किंवा तुमचं टार्गेट सोडून देणं हे कवीला अपेक्षित नाही. ते तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आता याची जी पुढची ओळ आहे ती बघा. याच्या पुढच्या ओळीत काय म्हणलंय, ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईफ. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलंय की मला 50%वरनं मला डायरेक्ट 90% जायचं. आता हे प्रयत्न जे आहेत, हे जे प्रयत्न मी तुम्हाला दाखवले हे कष्टाचे प्रयत्न. कष्ट करायचे ना, मेहनत करायची, कष्ट करायचे, मेहनत करायचे, मग पुढे जायचे. याच ठिकाणी समजा एखादा म्हणला तू वर्षभर काय करू नको, वर्ष जेवढी ना मला 50,000 रुपये आणून दे, बोर्डात एक आपल्या ओळखीचा आहे त्याला देऊन टाकतो, तो सगळी सेटिंग करून टाकेल, तुला 90% पडून जातो. कुठला मार्ग चालला आहे हा? 50,000. अर्थात हा मार्ग चालला आहे. इथं गॅरंटी नाहीये, इथं गॅरंटी. मी म्हणतो एखाद्या पोराने 90% जरी टार्गेट ठेवलं, त्याला 80 जरी पडले, 70 जरी पडले, तरी तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे 50पेक्षा त्याची आपली वाढ दाखवलेली आहे. ज्यावेळेला सिलेबस अवघड होता, ज्यावेळेला कष्टाची परीक्षा होती, ज्यावेळेला सगळी मेहनत करावी लागली, 20%, 25%, 30% वाढ दाखवून सुद्धा काय मस्करी नाहीये. इट इज ऑल्सो बिग टास्क आणि त्यांनी ते टास्क पूर्ण केलेलं आहे. म्हणून म्हणलंय की जर तुम्हाला कोणी खोट्या मार्गाला नेत असेल तर त्या खोट्या मार्गाला जाऊ नका. तुम्हाला जर आठवत असेल 1.1 जी कविता आपण शिकलो होतो, टीनेजर्स प्रेयर, त्याच्यामध्ये त्या टीनेजरने आपल्या याच्याकडे प्रार्थना केली होती देवाकडं की जर मला कुठलं टेम्पटेशन देत असेल तर मला त्या टेम्पटेशनला नाही म्हणता आलं. हे लाईट अबाउट डोंट डील इन लाईफ म्हणजे टेम्पटेशन. म्हणजे तुम्हाला कोणीतरी वाईट मार्गाला नेण्याचा प्रयत्न होतोय आणि तुम्ही त्या वाईट मार्गाला तुम्हाला नाकारता आलं पाहिजे. त्याला नाही म्हणण्याची ताकद, त्याला नाही म्हणण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. म्हणून म्हणलंय ऑर बीइंग लाईट अबाउट डोंट डील इन लाईफ, ऑर बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. आता काय म्हणलंय की जर तुमचा कोणी तिरस्कार करत असेल, आता माणूस जर यशस्वी होत असेल तर त्याचा तिरस्कार समाज करतोच.
आणि विशेष करून अशी लोक करतात की जी लोक आपली बरोबरी करू शकत नाही. मग जर तुमचा कोणी तिरस्कार करत असेल तर तुम्ही त्या तिरस्काराला मार्ग देऊ नका किंवा तुम्ही त्या तिरस्काराला जास्त जुमानू नका. म्हणतात कुत्ता भोगताय हाती चालताय. कुत्रा भुंकत राहणार, हत्ती चालत राहणार आहे. कुत्र भुंकलं म्हणून हत्ती थांबणार आहे का? नाही. हत्ती त्याच्या वाटचाल चालू ठेवणार आहे, कुत्र त्याचं काम चालू ठेवणार आहे. म्हणून आपण घाबरायचं नाही, म्हणून आपण मागं पडायचं नाही. जो तिरस्कार करतोय त्याला करू द्या. त्याची क्षमता, त्याची लायकी, त्याची म्हणजे प्रवृत्तीच ती आहे. आपण त्याच्यात बदल करू शकत नाही. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारे तिरस्काराला मार्ग द्यायचा नाही. लोकांना तिरस्कार करायचा असेल तर करू द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने चालू द्या, आपण आपल्या पद्धतीने चालूया. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. Nor look too good nor talk too wise. काही लोकांना सवय असते ना देखावा करण्याची, शो ऑफ करण्याची. मी किती हुशार, मी किती भारी, म्हणजे जरा ते हुशारक्या करण्याची, हवा करण्याची सवय असते. तसलं करू नका. तुमच्यासारखे जगात खूप पडून आहेत. समाजात इतकी भारी भारी लोक आहेत की आपण कुठंच बसत नाही. आपण आपल्याला सिद्ध करायला हवं, मग आपण हुशारक्या मारू शकतो, मग आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून आपण आपल्या पद्धतीने बोलू. समाजाने आपल्याबद्दल बोललं पाहिजे, आपण आपल्याबद्दल बोलू नये. समाज ज्यावेळेला आपल्याबद्दल बोलेल त्यावेळेला ती खरी प्रगती आहे, त्यावेळेला ती खरी उन्नती आहे, त्यावेळेला ते खरं यश आहे, त्यावेळेला ते खरं आपण उच्चांक गाठलेलं असं आपण म्हणूया. आपण आपली हुशारकी मारणे, आपण आपल्या पद्धतीने चालणे हे कधीही योग्य नाही. म्हणून म्हणलं येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. हा जो काय पूर्ण पॅरेग्राफ होता तो एकदा आपण पूर्ण वाचूया. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you, but make allowance for the doubting too, if you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. आता दुसरा पॅरेग्राफ. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हणले? इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. स्वप्न पहावेत, स्वप्न नक्कीच पहावेत. स्वप्न कुठले? मी स्वप्नात काल युरोपला फिरायला गेलो, तसले स्वप्न नाही. स्वप्न म्हणजे ध्येय, उद्दिष्ट. आपण आपल्या जीवनामध्ये जे ध्येय ठरवतो, आपल्या जीवनामध्ये उद्दिष्ट ठरवतो, त्याला आपण स्वप्न म्हणतो. स्वप्न म्हणजे रात्री झोपल्यानंतर कुटुंब जेवल्यावर जे स्वप्न पडतात त्याला स्वप्न म्हणायचं नाही. स्वप्न म्हणजे जे ध्येय असतात, जे उद्दिष्ट असतात, ज्याच्या मागे आपण वेडे होतो पार. ते हिंदीतलं वाक्य आहे ना, सपने वो नहीं आते जो तुम्हें सोने पर आते, सपने तो वो होते जो तुम्हें सोने ही नहीं देते. म्हणजे तुमचं रात्र दिवस तुम्ही एक करून मेहनत करता आणि तुमचं उद्दिष्ट, तुमचं टार्गेट तुम्ही गाठता, त्याला स्वप्न म्हणायचं असतं, त्याला वेडेपणा म्हणायचं असतं. पण या ठिकाणी रुद्यार्ड किपलिंग असं म्हणताय की स्वप्न पहा, पण या स्वप्नांना तुमच्या जीवनावरती प्रभावित होऊन देऊ नका. म्हणजे असं नाही की तुम्ही जे स्वप्न पाहिले, तुम्ही जर टार्गेट ठरवलंय आणि त्याच्या पूर्ततेसाठी तुम्ही जगाशी वैर घेतलंय, तुम्ही बाकी तुम्हाला काही बघतच नाही, असं नाही. म्हणजे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने काम करताय. जसं आता आपण पाहिलं 50% 90% पाडतं. पेपर फोड, कॉप्या कर, पैसे चार, काही कर, पण 90 तसं नाही. स्वप्न पहा, त्याच्यासाठी कष्ट करा, त्या कष्टांनी ते यश मिळवा. अशा प्रकारचे स्वप्न बघू नका जे स्वप्न तुमच्या जीवनाला खराब करतील किंवा तुमचं चरित्र, तुमचं जे काही संस्कार आहेत त्याच्यावरती काहीतरी दुष्परिणाम करतील. अशा प्रकारची कुठली कृती करू नका. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. विचार करा, विचार करा. विचारी माणूस हा विचारीच असला पाहिजे. विचार करा, पण असं नका विचार करू की माझे हे विचार आहे किंवा मी जे विचार करतोय तेच बरोबर आहे किंवा त्याच्यानीच आयुष्य चालणार आहे, असा विचार मात्र करू नका.
If you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same. माणसाच्या जीवनामध्ये यश आणि पराभव या दोन्ही गोष्टी असतात. आता एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये समजा यश त्याला मिळालं किंवा त्याला पराभव मिळाला, या दोन्ही परिस्थितींमध्ये म्हणजे यश मिळालं तर शेफाळून जाऊ नका आणि पराभव जर मिळाला तर हताश होऊ नका, जीवनातला विश्वास उडवू नका, म्हणजे जीवन जगा, नाहीतर जीवन जगणं सोडून द्याल अशी कुठलीही परिस्थिती होऊ नये. म्हणजे यश आलं, एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये यश चढलं म्हणतात ना, मराठीमध्ये म्हणतात त्याचे यश त्याच्या डोक्यात चढलं. यश डोक्यात चढले म्हणजे तो आता हवेत उडायला लागलाय, त्याला बाकी काही सुचतच नाही, तो कोणाला किंमतच देत नाही, असं होऊ नये. पराभवाच्या बाबतीत काय म्हणलंय की एखादा माणूस पराभव झाला तर त्यांनी काय केलं, जाऊ दे आता सगळं झालं, लागलं सध्या लेझिम खेळायला आणि सगळे कष्ट सोडून दिले, सगळी मेहनत सोडून दिली, सगळं सोडून दिलं आणि जीवन जगण्याचा त्याचा जो उत्साह असतो तोच संपून जातो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये उच्चांक दाखवू नका. इथं काय म्हणतं, यशमध्ये यश मिळालं तर त्याच्यात प्रवाह वाहून जाऊ नका आणि पराभव जरी मिळाला तर त्याच्यामुळे हताश होऊ नका. या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही गुण तुमचे असतात. यश पचवणं तेवढं सोपं नसतं किंवा पराभव सुद्धा पचवणं तेवढं सोपं नसतं, पण हे क्वालिटीज आपल्याकडे असला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूला वाटलं की बाबा मी हरलो, आता काही खरं नाही, आणि त्यांनी समजा काहीतरी चुकीची ऍक्शन घेतली किंवा चुकीचे त्यांनी निर्णय घेतले, त्याचं ते करिअर तिथंच संपून जाईल. एखाद्या यश मिळालं, तो प्रॅक्टिस सोडून दिली, सगळं सोडून दिलं, त्याला वाटेल माझ्यासारखं कोणीच नाही आता या जगात, गेलं संपलं, पुढच्या मॅचमध्ये हारणार 100%, किंवा 2-4-5 मॅच टिकल, नंतर आपल्या अवकाश म्हणतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारे यश मिळालं तरी त्या प्रगतीत वाहून जाऊ नका आणि पराभव जरी मिळाला तरी त्या पराभवामुळे हताश होऊ नका. If you can bear to hear the truth you have spoken twisted by names to make a trap for fools. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं वाक्य बोलतो, आपण एखादं कथन बोलतो, आपण एखादी गोष्ट सांगतो. आता ती जी गोष्ट सांगितली, ती सांगितलेला प्रत्येक जण, आता समजा मी एखादं वाक्य बोललो, या वाक्याचा अर्थ ए बी सी डी ई किती लोक घ्यावे, प्रत्येक जण ह्याला अर्थ आहे ना वेगळ्या पद्धतीने घेईल. त्याच्या स्वभाव, त्याची वैचारिक क्षमता, त्याची जी काही वृत्ती आहे या पद्धतीने तो त्याचा अर्थ घेईल. एखादा कॉमेडी तो त्या पद्धतीने घेईल, एखादा दुष्ट वृत्तीचा आहे तो त्या पद्धतीने घेईल, एखादा वेगळा स्वभाव त्याचा, तो हीन भावना आहे तो त्याच्या पद्धतीने घेईल, एखादा कपटी भावनेने घेईल. प्रत्येकाचा अर्थ वेगळा घेईल प्रत्येक जण. पण तुम्ही जे कथन केलंय त्याचा जो अर्थ आहे, त्याचा जो गाभा आहे, त्याचा जो मर्म आहे, हा फक्त कोणाला कळतो तर तुम्हाला कळतो. पण लोक जे त्याचा विपरीत अर्थ घेतात, लोक जे त्याला वाढवून चढवून फुगवून वेगवेगळ्या अर्थाने सांगतात, ते सुद्धा पचवण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये त्यावेळेला असते. हे तुम्हाला सहन करता आलं पाहिजे, तुम्हाला ते पचवण्याची क्षमता पाहिजे. लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करायची गरज नाही त्यावेळेला सुद्धा, की मला असं नाही, मला असं म्हणायची गरज नाही. Twisted by names to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stoop and build aim with the worn out tools. ओळ जरा नीट वाचायला काय म्हणजे, or watch the things you gave your life to broken. म्हणतात की अशी एखादी वस्तू, असं एखादं कार्य जे करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, तुमचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. सर्वस्व म्हणजे तुम्ही तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची बौद्धिक क्षमता, तुमचं सगळं प्राणपण, तुमचे स्वप्न, तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट, तुमचे सगळं काही तेच होतं.
तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं, ती गोष्ट पुढे यशस्वी होणार त्यावेळेलाच ती काही कारणास्तव, काही नैसर्गिक कॅलॅमिटी येऊ शकते किंवा बाकी काही गोष्टींमुळं ती संपुष्टात आली, ती नष्ट झाली, ती संपली, ते सुद्धा सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये पाहिजे, ही आपल्यामध्ये पाहिजे की ते जरी संपलं असेल, ते जरी नष्ट झालं असेल तरी ते पचवण्याची क्षमता ही माझ्यामध्ये आहे असं मला पटवून देता आलं पाहिजे. आणि माझे जे जीर्ण झालेले अवजार आहेत, माझे जे जीर्ण झालेले अवजार आहेत, त्या सगळ्या अवजारांसह मी पुन्हा त्याच्या निर्माणासाठी माझी कमर कसली पाहिजे आणि मी पुन्हा खंबीरपणे उभं राहून ही गोष्ट घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि तसं जर मी करू शकलो तरच मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून काय म्हणले, ऑर वॉच द थिंग्स. आपण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बघता आलं पाहिजे की मी ज्यासाठी माझं आयुष्य वेचलेलं आहे ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोर नष्ट होतीये हे मला पाहता आलं पाहिजे. तेवढी क्षमता, तेवढं धैर्य, तेवढं संयम, तेवढी ताकद ही माझ्यामध्ये पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते सगळं नष्ट होईल तेव्हा जे जीर्ण झालेले, म्हणजे जे आता फार मी हताश झालोय, दुःखी झालोय, त्या जीर्ण झालेल्या अवजारांचं, अवजार म्हणजे फक्त हत्यार नव्हे, अवजार म्हणजे हिंमत, अवजार म्हणजे धैर्य, अवजार म्हणजे संयम, शक्ती, उत्साह, या सगळ्या गोष्टींना आपण अवजार म्हणूयात. या सगळ्या गोष्टींसह पुन्हा एकदा त्याच्या निर्माणासाठी मी सुरू झालं पाहिजे आणि त्याचा निर्माण मी केलं पाहिजे. आणि हे जर मी करू शकलो तरच मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकेल, एक चांगला माणूस मी बनू शकेल, अशी कवी हृदय यांची यांची इच्छा आहे. पान नंबर 88. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. म्हणतात की आता काय होतं की जे टीनेजर्स प्रेयर होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपलं जे एज ग्रुप आहे तो फार डेलिकेट आहे. आणि या डेलिकेट एज ग्रुपमध्ये आपल्याला आपले संस्कार, आपले जे काही प्रवृत्ती आहे, आपले जे काही स्वभाव आहे, आपली जे काही हिंमत आहे, आपले जे काही स्वप्न आहे, सगळे आपल्याला टिकवता आले पाहिजे. या ठिकाणी बघा, समजा एक माणूस दिवसभरामध्ये समाजातील विविध घटकांना भेटतो. या सगळ्या विविध घटकांमध्ये भेटून याचा स्वभाव वेगळा असतो, याचा 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 वेगळा असतो. या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा तुम्हाला तुमच्या क्वालिटीज टिकवता आल्या पाहिजे. तुमचे संकल्प, तुमचे ध्येय, तुमचे उद्दिष्ट, तुमचे संस्कार हे तुम्हाला टिकवता आले पाहिजे. हा मला तर तंबाखू खायला निघाला ना आपण त्याच्या मागे मागे तंबाखू ना, आपल्याला आपले जे काही संस्कार आहेत ते आपल्याला टिकवता आले पाहिजे. तुम्ही म्हणले मी 10वीला 90% पाडणार आहोत, पुढे 90% पाडून तरी काय होणार आहे? कॉलेजला ऍडमिशन घेणार नाही, 60 पडले तरी त्याच कॉलेजला ऍडमिशन भेटतं. मग काय आलं, मग 90% पाहिजे काय आलं, मग काय मेहनत करतो, दिली मेहनत होतो नाही. कुठल्याही प्रकारे समाजातील विविध घटकांना भेटून सुद्धा, समाजाच्या विविध घटकांमध्ये वावरून सुद्धा तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवता आलं पाहिजे. तुम्हाला तुमचे संस्कार, तुमचे ध्येय, तुमचे उद्दिष्ट हे टिकवता आले पाहिजेत, तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. और वॉक विथ किंग्स नॉट लूज द कॉमन टच. किती मोठे झाला तरी तुम्हाला, आपण म्हणतो ना, ही व्हेरी डाऊन टू अर्थ, नम्र माणूस असणे किंवा आपल्या संस्कारांना, आपल्या ध्येयाला धरून चालणे, याला म्हणजे नॉट लूज द कॉमन टच. इफ नीदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. फो म्हणजे शत्रू. फो म्हणजे काय? शत्रू. तुमचे शत्रू, तुमचे मित्र हे कुणीही तुम्हाला कुठल्याही प्रकारे इजा पोचवू शकत नाही, तुम्हाला पराभूत करू शकत नाही, एवढी क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे इफ नीदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. माझा मित्र आहे, माझा शत्रू आहे, कोण बोललं, काय बोललं, कसं बोललं, मारलं, हे केलं, ते षडयंत्राचं काही केलं, त्यांच्यामुळे माझ्यावरती कुठलाही परिणाम होऊ नये याची काळजी मला घ्यावी लागेल. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. समाजातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी समान महत्वाची आहे. हा खूप महत्वाचा आहे कारण ह्याच्याकडे पैसा आहे. हा कमी महत्वाचा आहे कारण ह्याच्याकडे पैसा कमी आहे. हा पोरगा, ही पोरगी खूप हुशार आहे म्हणून माझा मित्र आहे.
हे म्हटले म्हणून नाही म्हणत असं नाही. प्रत्येकाशी समान मत तुमचे संबंध असले पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमचं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिविंग मिनिट विथ 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man myself. आपला जो टार्गेट आहे, या टार्गेटला आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. कशामध्ये? आधी दिवसांमध्ये, मग तासांमध्ये, मग मिनिटांमध्ये, मग सेकंदांमध्ये. मग तुमच्याकडे किती अभ्यास आहे आणि तुमच्याकडे वेळ किती आहे याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जो उद्दिष्ट ठरवलाय, तुम्ही समजा ठरवलं, समजा आता मी वेगळं उदाहरण घेऊ, समजा तुम्ही एखादा बिझनेस करताय, आपण थोडं वेगळं उदाहरण घेऊ, आणि आज जानेवारी महिना आणि तुम्ही ठरवलं की डिसेंबर महिन्यापर्यंत मला काय करायचंय, तर मला एक समजा एक अमाऊंट कमवायची. समजा मी उदाहरण घेतो की मला 1 कोटी रुपये कमवायचे झाले. 1 कोटी मला तर लिहिता पण येत नाही. कोटी झाले. आता मला 12 महिने समजा 1 करोड रुपये कमवायचे, तर मला आधी याला 12 ने भागलं पाहिजे. 12 ने भागले त्याच्या उत्तर येईल, त्याला मला परत 30 ने भागलं पाहिजे. 30 ने आलेल्या उत्तरला मला परत 24 ने भागलं पाहिजे. त्याला परत मला 60 ने भागलं पाहिजे. म्हणजे मला सेकंदामध्ये हिशोब मिळेल. आधी मी काय केलं, महिन्यांमध्ये डिवाइड केलं. महिन्यांमध्ये जे आलं त्याला मी दिवसामध्ये रूपांतरित केलं. दिवसामध्ये जर आलं तर त्याला तासामध्ये रूपांतरित केलं. तासात जे आलं त्याला मी मिनिटांमध्ये रूपांतरित केलं. मिनिटात जे आलं मी त्याला सेकंदामध्ये रूपांतरित केलं. म्हणजे मला प्रत्येक सेकंदाला किती पैसे कमवले पाहिजे, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला किती पैसे कमवले पाहिजे याचं मी कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, तर मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक तासाचा, प्रत्येक आठवड्याचा, प्रत्येक महिन्याचा, प्रत्येक वर्षाचा जो काही हिशोब आहे तो तुमच्या डोक्यात पाहिजे आणि ते जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. ती यशस्वी वाटचाल तुम्हाला करता आली पाहिजे. विथ 60 seconds worth of distance run. डिस्टन्स रन म्हणजे 60 सेकंड मध्ये जेवढं डिस्टन्स मला रन करायचंय, जेवढं मला यशस्वी वाटचाल करायची, जेवढं मला करता आली पाहिजे. yours is the earth, ही सगळी पृथ्वी तुमची असेल, and everything that is in it, या पृथ्वीवरती असलेली प्रत्येक वस्तू तुमची असेल, and which is more, you will be a man my son. आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनाल. ते कवी रुदायट किपलिंग म्हणतायत की तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हे सगळ्या क्वालिटीज आता जेव्हा आपण चर्चा केली त्या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असायला हव्या. ठीक आहे. दिस वॉज अ वंडरफुल पोएम रिटन बाय रुदायट किपलिंग. इट वॉज नथिंग बट an advice given by a father to his son. Thank you.